अरे मी काल आलो मुंबईवरनं त्या हायवेवरती, म्हणजे विलक्षण आहे की त्या संपूर्ण खड्ड्यांमध्ये 4-5 मला स्पीड ब्रेकर पण लागले, मेंटेन केले स्पीड ब्रेकर्स. म्हणजे आधी खड्डे, आणि मी त्याला विचारलं ड्रायव्हरला, म्हटलं स्पीड ब्रेकर होता ना? तो बोलला हो, कारण त्याला एक रिदम असतो ना. जर खराब रस्ते आहेत तर म्हणजे टोलची आपली भूमिका होती पहिले. आता हे टोल नाकेवाले पैसे तर तेवढेच घेत आहेत, रस्ता देत नाही. मग मनसेची काय भूमिका याच्यावर? माझी भूमिका मी सांगितली, मांडली, आणि ह्याच्यावरती आंदोलनं पण झाली. याच्यावरती साधारणपणे 60-70 टोल बंद पण झाले, कळलं का? परंतु ज्यावेळेला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष इतर ज्यावेळेला येतात ना, त्यावेळेला हे प्रश्न त्यांना विचारा. नाही विचारत तुम्ही. महाराष्ट्रात गुन्हेगारी खूप वाढली, महिलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना मग म्हणजे यावरती नुसतं म्हणणार की आम्ही काय नवीन कायदा आणू, मात्र या घटना काय मी मागे सांगितलं होतं ना, शर्यत सारखा कायदा आणा, त्याशिवाय सुधारणार नाहीत ते. याचं कारण भीती नाही उरली कुठच्या गोष्टींची, भीतीच नाही. गृहमंत्र्याला ईडी बोलवते, गृहमंत्री ईडीकडे जात नाही, तो ईडीला येडा समजला बहुधा, त्याच्यामुळे तिकडे ते जात नाहीत. सरकारी यंत्रणाच हे जर समजा या गोष्टींना जर समजा तुम्ही दुय्यम तिय्यम मानत असाल, सगळा मी तुम्हाला सांगतो ना, सगळा किऑस झालेला आहे. कशाचा पायपोस कशात नाहीये. फक्त तुम्ही तुम्ही बातम्या देणार, त्या बातम्या आम्ही ऐकणार, वाचणार, आणि मग तुम्हीच विचार निर्माण केलेल्या सगळ्या त्या प्रश्नांवरती आम्हाला प्रश्न विचारणार, प्रतिक्रिया घेणार, आणि आज राज ठाकरे हे बोलले, संपला विषय. चला. तुम्ही कार्यकर्त्यांना शबरीच्या बोराचं उदाहरण दिलं काय? नाही रे, विनोद होता रे तो. माझे विनोद पचतात, लोकांचे पचत नाहीत, म्हणून अंगाशी येतात त्यांच्या. लोकांच्या म्हणजे नेमके कोणाचे? हे सगळ्यांचेच ना, बाकीचे माझ्यासारखे विनोद करायला जातात आणि फसतात. मोदींनी 5 राज्यांतले मुख्यमंत्री बदललेले, 5 राज्यातले मुख्यमंत्री बदलले मोदींनी, त्यांनी काही फरक पडेल असं वाटतंय का एकूणच देशाच्या राजकारणावर? तो त्यांचा वैयक्तिक विषय, म्हणजे पक्षाचा विषय येतो. आता तो पडेल का नाही पडेल हा ते बघतील. साहेब, नाशिक पोलीस आयुक्तांनी आपली भेट घेतली होती, आपले होर्डिंग देखील आठवले. आता देखील पुन्हा एकदा मोहीम राबवण्यात आलेली आहे. त्या पोलिसांच्या भूमिकेकडे आपण कसं बघतोय? नाही, होर्डिंग नाही लावली पाहिजे. शहर विद्रूप होतं ते, एवढं निश्चित. तुम्हाला आठवत असेल तर हे मीच सांगितलं होतं सुरुवातीला, पण मीच सांगत आलो की होर्डिंग बिल्डिंग लावू नका, शहर घाण होतं. पण झालं कसं की ते फक्त आमचीच होर्डिंग लागायची नाही. आमचे लोक म्हणाले साला हे बाकीच्यांची लागतात, आपलेच लागत नाही. म्हटलं काय करायचं करा आता. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता नाशिकमध्ये आहेत आणि त्यांनी आता पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलंय, संघटनात्मक नेमणूक करण्यासाठी हा दौरा होता, निवडणुकांना अजून वेळ असले तरी समन्वयक पदाची नवीन पदाची निर्मिती करण्यात आली आणि 15 दिवसात मी पुन्हा येणार असल्याचं देखील त्यांनी असं सांगितलेलं आहे. कार्यकर्त्यांनी होर्डिंग्स लावू नयेत असं देखील त्यांनी आता स्पष्ट केलं आणि याविषयी आधी देखील मी भाष्य केलेलं होतं, पण इतर पक्षांची होर्डिंग लागली, आमची काही लागली नव्हती आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं की आपलीच होर्डिंग लागत नाहीये, त्यामुळे मीच त्यांना म्हटलं काय करायचं ते करा, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी आता दिली आहे. त्याचबरोबर प्रभाग रचना निर्मितीबद्दल देखील त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यांनी असं म्हटलं, काँग्रेस राष्ट्रवादीनं 2012ला 2चा प्रभाग केला होता आणि भाजप सेनेनं त्यानंतर 4चा केलाय. देशात अशी पद्धत कुठेही नाही आणि सत्ता काबीज करण्यासाठी हा सत्ताधाऱ्यांचा घाट आहे, जनतेला एकीकडे गृहीत धरलं जात आहे, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी आता दिलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं या सगळ्याची गंभीर दखल घ्यावी. हा नुसता खेळ सुरू आहे आणि पालिका याच स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग पद्धत का आहे याबद्दल कोर्टात चॅलेंज करायला हवं, आव्हान द्यायला हवं, असं देखील आता राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी असं देखील म्हटलंय, कालच मी मुंबई नाशिक प्रवास केला आणि तेव्हा मला जेव्हा खड्डे जाणवले होते तेव्हा त्यांनी उपासात्मक टीका देखील केलेली आहे. या खड्ड्यांमध्ये चक्क 4 ते 5 स्पीड ब्रेकर लागले होते असं देखील त्यांनी उपासात्मक टीका करताना म्हटलेलं आहे.
त्यामुळे राज ठाकरेंची आता नाशिकमध्येही पत्रकार परिषद पार पडली आणि समन्वयक या नवीन पदाची त्यांनी निर्मिती केली आहे. संघटनात्मक नेमणुकांसाठी ते नाशिकमध्ये आले होते आणि 15 दिवसांनी ते पुन्हा एकदा नाशिकमध्ये येणार असल्याचं त्यांनी म्हटलं. आताच्या क्षणाची मुंबईतली एक महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एक महत्त्वाची बैठक सध्या सह्याद्री अतिथीगृहात सुरू असल्याची माहिती सध्या कळते आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आहेत अशी माहिती सध्या कळते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे अशी प्राथमिक माहिती सध्या कळते आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, ज्याचे अपडेट्स घेण्यासाठी थेट जाऊयात. प्रणाली कापसे आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली, 15 मिनिटांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृह इथे पोहोचले आहेत. तिथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा उपस्थित आहे आणि यांच्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा चालली असल्याची माहिती मिळते आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसीचे राजकीय आरक्षण जे सध्या संपुष्टात आलेले आहे त्याबद्दलची याचिका होती, जिथं पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या वतीनं हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे की इम्पेरिकल डेटा देणं, हे इम्पेरिकल डेटा हे केंद्र सरकार देऊ शकत नाही, कारण जो डेटा आहे हा सदोष आहे आणि असा सदोष डेटा देता येणार नाही. यानंतर आता मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय सूत्र जी आहेत ती हलायला लागलेली आहेत. छगन भुजबळ यांनी पुन्हा सांगितलेलं आहे की केंद्र सरकार पाठ फिरवत आहे. त्यामुळं विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये आता ही चर्चा सध्या सुरू आहे. राजकीय आरक्षण हे सरसकट ओबीसींचं निघून गेलेलं असल्यामुळे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास 20 महानगरपालिका नगरपालिका यांची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या सगळ्या मिनी विधानसभा समजल्या जातात. त्यामुळे कुठल्या महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहे आणि त्यामध्ये जर ओबीसी सारख्या महत्वाच्या घटकाला आरक्षण देता आलं नाही तर एक मोठा जनक्षोभ जो आहे तो उसळू शकतो आणि म्हणूनच सगळेच राजकीय पक्ष या प्रयत्नात आहेत की ओबीसींना राजकीय आरक्षण या निवडणुका होण्याच्या पूर्वी बहाल झालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे या प्रकरणात टोलवाटोलवी करत आहे असे आरोप सुद्धा हरी नरके जे प्रख्यात विख्याते आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे एकूणच ओबीसीचं राजकीय आरक्षण हा मुद्दा आत्ताच्या घडीला अतिशय महत्वाचा आहे आणि या विषयावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. निश्चित प्रणाली, आणि जसं तू म्हणतेस त्याप्रमाणे साधारण 15 मिनिटापासून ही बैठक सुरू आहे, कारण हा मुद्दा सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत गरजेचा आहे आणि त्याच्यामुळे याच्यातून एक पुढची नेमकी कशा रीतीनं भूमिका असली पाहिजे सरकारची आणि ओबीसी आरक्षणाची हे ठरू शकेल. या संदर्भात काही पर्यायांचा किंवा काही घटना तज्ज्ञांची याबद्दल चर्चा करून काही आणखीन पर्यायांचा विचार या घडीला केला जाऊ शकतो, तसा पर्याय आता उपलब्ध असू शकतो? यावर वारंवार चर्चा झालेली आहे. सातत्यानं हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं की इम्पेरिकल डेटा जो आहे तो गोळा केला गेला पाहिजे. राज्य सरकारचं यावर म्हणणं आहे की 2011ला जी जनगणना झाली त्या जनगणनेच्या आधारावर केंद्र सरकारनं डेटा उपलब्ध करून द्यावा आणि त्या आधारे आपल्याला हे राजकीय आरक्षण मिळवता येईल. त्यावर केंद्र सरकारचं मात्र सातत्यानं असं म्हणणं आहे की जवळपास 7 लाखाहून अधिक चुका या डेटामध्ये एकट्या महाराष्ट्राच्या संदर्भात आहे आणि त्यामुळे असा सदोष डेटा देऊन त्यातून काहीही साध्य होणार नाही, उलट असलेला गोंधळ अजून वाढेल. त्यामुळे केंद्र सरकार म्हणते की हा डेटा आम्हाला देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेले होते की याच्यासाठी तुम्ही मागासवर्ग आयोग नेमा आणि त्या आयोगाच्या मार्फत तुम्ही हा इम्पेरिकल डेटा गोळा करा. परंतु राज्य सरकारनं सांगितलेलं आहे की सध्या कोविडची परिस्थिती आहे आणि त्यामुळे इम्पेरिकल डेटा गोळा करणं प्रत्यक्ष जाऊन हे शक्य होणार नाही असं वारंवार राज्य सरकार सांगत आहे. भलेही याच्या संदर्भात मागास आयोग नेमला गेलेला असला तरीही या आयोगाला अजून पैसे देण्यात आलेले नाही किंवा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो सुद्धा देण्यात आलेला नाही. त्यामुळे अजून इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची कुठलीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघेही वेळकाढूपणा करतायत असं एकूण काही जाणकारांचं या प्रकरणात म्हणणं दिसून येत आहे. अगदी प्रणाली, आणि जसं तू म्हणतेस की 15 ते 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे, पण या सगळ्याबद्दल अशोक चव्हाणांनी देखील काही वेळापूर्वी प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि त्यांनी देखील म्हटलं होतं की 50% आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबद्दल नकारात्मक भूमिका एक प्रकारे केंद्रानं घेतली आणि याआधी मराठा आरक्षणात देखील खोडा घातला होता असं देखील त्यांनी टीका करताना म्हटलं होतं आणि त्या इम्पेरिकल डेटाबद्दल देखील तशीच भूमिका घेत
ओबीसींच्या राजकीय आरक्षणातही आडकाठी घालण्यात आली अशी टीका देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे एकीकडे ही टीका होत असताना हे दोन महत्त्वाचे नेते भेटत आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यावर तोडगा काढून पुन्हा एकदा एक मोठं आव्हान राज्य सरकारसमोर उभं ठाकू शकतं, कारण येणाऱ्या निवडणुका देखील दृष्टीपथात आहेत. अगदी खरं आहे, कारण आपण जर बघितलं तर या सगळ्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या कुठल्याच राजकीय पक्षासाठी कमी नाहीयेत. या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाच्या आहे, कारण सगळ्यांचंच राजकीय भवितव्य या महापालिकांच्या निवडणुकांवर सुद्धा अवलंबून असतं. अशोक चव्हाण जरी हे सगळं प्रकरण केंद्रावर सोपवू पाहत असले तरी केंद्र सरकारच्या वतीनं आणि सातत्यानं महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या वतीनं हे सुद्धा सांगितलं जात आहे की महाराष्ट्र सरकार ही प्रत्येक गोष्ट केंद्रावर फेकू पाहत आहे किंवा केंद्राच्या माथी मारू पाहत आहे. ज्या गोष्टी राज्य सरकारनं करायला हव्या त्या राज्य सरकार करत नाही असं महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष नेत्याचं म्हणणं आहे. आणि राहिलं 50% आरक्षण मर्यादेचं, तर केंद्र सरकारला हा निर्णय जो आहे हा घेत असताना 50% आरक्षणाचा हा काही एकटा महाराष्ट्र राज्यापुरताचा निर्णय नाहीये. तो संपूर्ण देशावर लागू होणार आणि त्याच्यासाठी संविधानामध्ये संशोधन करावं लागणार आहे. त्यामुळे ती सुद्धा गोष्ट इतक्या सहजासहजी किंवा लवकर होणारी नाही. त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये या ज्या सगळ्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या दृष्टीपथामध्ये ठेवून आपल्याला काय दिलासा देता येईल याचा विचार राज्य सरकारनेही करणं गरजेचं आहे. त्यामुळे केवळ केंद्रावर याच दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते. फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमधली बैठक संपल्याची माहिती आता कळते आणि तब्बल 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो आता प्रणाली आपल्याला सांगत होत्या त्याप्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा आता त्याच मुद्द्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातले माजी मुख्यमंत्री आणि आजी मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते. अभिषेक पांडेंकडून अधिक माहिती घेऊयात. अभिषेक, क्या जानकारी मिल पाई है? देखिए, करीब 20 से 25 मिनट के आसपास चर्चा हुई है। ये हाई लेवल मीटिंग थी, खासकर ऐसे समय में जब राज्यपाल ने ओबीसी अध्यादेश को वापस लौटा दिया, जिसके बाद कल कैबिनेट में ये फैसला हुआ है कि ओबीसी अध्यादेश को फिर से लाया जाएगा और उसमें कुछ न कुछ सुधारणा की जाएगी। और उसके ठीक पहले विरोधी पक्ष नेता के साथ सीएम और डिप्टी सीएम की करीब 25 मिनट तक बैठक ये बताती है कि इस बार अब सबको साथ ले चलने की प्लानिंग है। और खास करके जो पहले जो टेक्निकल फॉल्ट्स आई थी जिसका हवाला देकर के राज्यपाल ने उस अध्यादेश को वापस किया था राज्य सरकार के पास, अब उस टेक्निकल फॉल्ट को दूर करने के लिए राज्य सरकार ने इस पूरे मुद्दे को लेकर विरोधी पक्ष को भी अपने साथ लेने की कोशिश की। और यही वजह है कि पहले से कोई इस बैठक की प्री प्लानिंग नहीं थी। अचानक देवेंद्र फडणवीस पहुंचे हैं सह्याद्री और वहां पर 20 से 25 मिनट के आसपास चर्चा हुई है, जहां पर सिर्फ और सिर्फ उस मीटिंग में मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री थे। यानी साफ है कि इस नए अध्यादेश की रूपरेखा क्या होगी, इसमें कहीं न कहीं देवेंद्र फडणवीस की भूमिका को लेकर के भी और उनकी क्या राय है वो सारी राय को उसमें इंक्लूड किया जाएगा। और उसके बाद ही नया अध्यादेश राज्यपाल के पास भेजा जाएगा और उसको लेकर के करीब 20 से 25 मिनट के आसपास चर्चा हुई है, जिसके बाद फडणवीस यहां से सीधे नागपुर के लिए रवाना हो गए। लेकिन ये कोई प्री प्लान बैठक नहीं थी। इसके लिए ये कहीं न कहीं राज्य सरकार को अब लगता है कि अगर फिर से कानूनी दावपेच में नहीं अटकना है तो फडणवीस का सहारा लेना ही पड़ेगा। और शायद यही वजह है कि फडणवीस अचानक सागर से एयरपोर्ट के लिए निकलने के ठीक पहले सह्याद्री पहुंचे हैं और वहां पर करीब 20 से 25 मिनट तक बैठक की है और बैठक करने के बाद फिर यहां से नागपुर के लिए रवाना हुए हैं। निश्चितच आपल्याला अभिषेक पांडे सांगतात त्याप्रमाणे एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आणि 20 मिनिटं या तिघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुढे नागपुरकडे रवाना झाल्याची माहिती कळते. अभिषेक, क्या ये मीटिंग के बाद किसी ने रिएक्शन दी है, किसी ने कुछ बताया कि कौन कौन से मुद्दे इस बैठक में चर्चा में थे और क्या कुछ हल निकलने की तौर पर कुछ चर्चा हो पाई? देखिए, इसमें दो महत्वपूर्ण मुद्दे थे। पहला मुद्दा ओबीसी आरक्षण को लेकर था। जिस तरीके से ओबीसी का राजनीतिक आरक्षण इस समय संकट में है और खास करके 50% के भीतर सबको बिठाने की जो प्लानिंग है राज्य सरकार की, उसको लेकर अध्यादेश निकाला गया और वो अध्यादेश राज्यपाल ने वापस कर दिया। तो कहीं ना कहीं राज्य सरकार के लिए एक एम्बेरेसिंग पोजीशन थी, क्योंकि अगर राज्यपाल ही उस अध्यादेश से संतुष्ट नहीं है तो आने वाले समय में अगर कोई कोर्ट जाता है तो किस तरीके से राज्य सरकार की फजीहत हो सकती है। ये बातें तो महत्वपूर्ण तौर पे थे और शायद यही वजह है कि एक हाई लेवल बैठक हुई जिसमें देवेंद्र फडणवीस को बुलाया गया। विरोधी पक्ष नेता के साथ साथ देवेंद्र फडणवीस एक वकील भी हैं, तो उन्हें
कानूनन इस बात में सारी जानकारी करीब करीब होती है, तो उनसे चर्चा हुई। दूसरा महत्वपूर्ण मुद्दा था राज्यसभा की उम्मीदवारी को लेकर। जिस तरीके से बीजेपी ने राज्यसभा के लिए अपना नामांकन भरवा दिया है संजय उपाध्याय का, निश्चित तौर पर अब राज्य सरकार के लिए एक चैलेंजिंग पोजीशन हो जाएगी। इसलिए राज्य सरकार की कोशिश ये है कि फडणवीस को ये समझाया जाए या बीजेपी को समझाया जाए कि ये निर्विरोध ये पूरा चुनाव हो। और इसके लिए सबसे पहले कांग्रेस के लोग फडणवीस से मिलने सागर बंगलों पर पहुंचे थे, उसके बाद फडणवीस यहां पर आए, इस बारे में यहां पर भी चर्चा हुई। हालांकि प्रमुख मुद्दा जो था वो ओबीसी आरक्षण को लेकर था, उसके बाद राज्यसभा की उम्मीदवारी को लेकर के भी उसके बीच में चर्चा हुई है। जी बिलकुल, बहुत बहुत शुक्रिया अभिषेक। आता आपल्याला सांगत होते की महत्त्वाची एक मीटिंग आता पार पडली आणि सागर बंगल्यावरून एअरपोर्टकडे जाण्याआधी देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले होते, जिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी त्यांनी या दोन मुद्द्यांवर म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि त्याचबरोबर राज्यसभेची निवडणूक जी होतीये त्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आता आमचे प्रतिनिधी देताना दिसत आहेत। या बैठकीमध्ये आणखीन काय घडतंय आणि याविषयीचा तपशील पुन्हा एकदा भेटणार आहोत या अधिक बातमींसह, पण एक ब्रेक घेऊन इतर बातम्यांसह पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आत्ताच्या क्षणाची राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी, बिनविरोध निवडणुकांसाठी काँग्रेस आग्रही असल्याचं आणि काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि भेटीत भाजपने एक महत्त्वाचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि हा प्रस्ताव काय तर 12 आमदारांचं निलंबन रद्द करा। आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, ज्याच्या अपडेटसाठी थेट जातोय उदय जाधव, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, रेणुका, काही वेळापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या सरकारी निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले तसेच काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे होते। जी पोटनिवडणूक सध्या राज्यसभेची लागलेली ती बिनविरोध करावी यासाठी आग्रही भूमिका घेऊन हे दोन्ही काँग्रेसचे नेते सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले होते। मात्र हे जे काय काँग्रेसची शिष्टाई आहे ती महाविकास आघाडीच्या इतर दोन पक्षांना आणि इतर नेत्यांना मंत्र्यांना काही आवडलेली नाही आहे, त्यामुळे प्रचंड नाराजी आहे ती महाविकास आघाडीमध्ये पसरलेली आहे। काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या इतर पक्षांवरती विश्वास नाही का, सर्वांना महाविकास आघाडीच्या एक्झिक्युटिव्हवरती विश्वास नाही का, असा प्रश्न विचारला जातो आहे। काँग्रेसने ज्या प्रकारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन लोटांगण घातलेलं आहे, त्यामुळे प्रचंड नाराजी जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये पसरलेली आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही जर पोटनिवडणूक जी आहे राज्यसभेची लागलेली ती जर का बिनविरोध करायची असेल तर महाविकास आघाडीच्या या दोन नेत्यांवरतीच म्हणजे काँग्रेसचे जे दोन नेते आले त्यांच्यासमोर एक प्रस्ताव देखील ठेवल्याची माहिती जी आहे सूत्रांकडून मिळते आहे की जे 12 निलंबित आमदार आहेत विधानसभेचे भाजपचे त्यांचं निलंबन रद्द करावं असा एक प्रस्ताव जो आहे तो ठेवलेला आहे। त्या बदल्यामध्ये ही राज्यसभेची पोटनिवडणूक जी आहे ती भाजप बिनविरोध जी आहे ती करण्याची शक्यता आहे। मात्र हा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या इतर दोन पक्षांना कितपत रुचेल आणि आवडेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यामुळे एक नवा वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि दुसरीकडे काँग्रेस नेत्यांची ही जी काही लोटांगण शिष्टाई आहे त्यावरती देखील महाविकास आघाडीचे इतर दोन पक्ष जे आहेत प्रामुख्याने नाराज झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी जो काही प्रस्ताव दिलेला आहे तो फक्त त्यांचा जो प्रस्ताव आहे तो काँग्रेस पुरता मर्यादित नाही, तो संपूर्ण महाविकास आघाडीच्या एकूणच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे इतर दोन महत्त्वाचे पक्ष शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे प्रचंड नाराज झाल्याची माहिती मिळते आहे। अगदी खरं उदय, याच मुद्द्याकडे येणार होते, कारण एकीकडे काँग्रेस नेत्यांनी जरी ही भेट घेतलेली असली तरी 3 पक्षांचं सरकार आणि तो मुद्दा कदाचित आणखीन वादाची ठिणगी पडणारा ठरू शकतो। अगदी बरोबर आहे, यामुळे वाद आता नवा पेटलेला आहे। काँग्रेसने ज्या प्रकारे सागर निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घातलेलं आहे आणि बिनविरोध निवडणुकीची मागणी केलेली आहे, ही खरं तर करण्याची गरजच नव्हती असे महाविकास आघाडीच्या इतर दोन पक्षांचं म्हणणं आहे। काँग्रेसचा जो कोणी पोटनिवडणुकीतला उमेदवार आहे तो उमेदवार सहजी निवडून आणू शकतो, त्यामुळे अशा प्रकारे लोटांगण घालण्याची शिष्टाई जी आहे ती काही रुचलेली दिसत नाहीये। दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे प्रस्ताव ठेवलेला आहे की आमचे जे निलंबित झालेले 12 आमदार आहेत त्यांचं निलंबन रद्द करण्यात यावं, जे त्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला बिनविरोध जी आहे निवडणूक ती करून देतो, हा जो प्रस्ताव आहे तो देखील इतर दोन पक्षांना जो आहे तो रुचलेला नाहीये। त्यामुळे एकूणच काँग्रेसच्या ह्या शिष्टाईवरती खास करून महाविकास आघाडीतले इतर दोन प्रमुख पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाराज झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो काही प्रस्ताव आहे तो महाविकास आघाडीसाठी असेल, म्हणजे इतर जे दोन पक्ष आहेत असे मिळून तिन्ही पक्षांसाठी असेल। मात्र त्यांनी हा प्रस्ताव सध्या तरी काँग्रेस पुढे ठेवलेला आहे, तर काँग्रेस याच्यावरती काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे। मात्र सध्या तरी काँग्रेस या दोन
ज्येष्ठ नेत्यांवरती महाविकास आघाडीचे इतर 2 पक्ष प्रचंड नाराज असल्याचं दिसून येत आहे. अगदी खरं आहे. उद्या आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण बिनविरोध निवडणुकीसाठी इकडे काँग्रेस आग्रही आहे आणि 2 महत्त्वाचे काँग्रेस नेते आता जसं उदय सांगतायत त्याप्रमाणे काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीसांना भेटले होते आणि इकडे 12 आमदारांचं निलंबन रद्द करायचं भाजपनं म्हटलं होतं, तर काँग्रेस नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली होती आणि बिनविरोध निवडणुकीसाठी एकीकडे काँग्रेस आग्रही आहे आणि आपल्याला माहिती आहे राज्यसभेच्या जागेसाठी कालच उमेदवारी देखील दाखल करण्यात आली आहे. बघूयात या सगळ्या घडामोडींबद्दल काय काय आणखीन प्रतिक्रिया मिळत आहेत आणि यानंतर काही वेळातच देवेंद्र फडणवीस नागपूरला पोहोचतात. तिथे या संदर्भात ते काही प्रतिक्रिया देतात का हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आता इथेच थांबतोय. बातम्यांच्या अपडेटसाठी येणाऱ्या बुलेटिनमध्ये भेटत राहूयात. पहा फक्त न्यूज 18 लोक.